नमस्कार. मी डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी. विदर्भ साहित्य संघाच्या सध्या सुरू असलेल्या निवडणुकीमध्ये विदर्भ साहित्य संघ वाचवा या नावाने जो समूह जे पॅनल घेऊन उभा आहे, त्यांनी मला अध्यक्षपदाचा उमेदवार या पॅनलचं केलेलं आहे. आणि या पॅनलमध्ये 22 कार्यकारी मंडळ सदस्यांसाठी जे उमेदवार उभे आहेत ते त्यांच्या क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत, शिक्षक आहेत, साहित्यिक आहेत, रंगकर्मी आहेत, कायदेतज्ञ आहेत, प्राध्यापक आहेत, साहित्य संस्थांचे साहित्य विहार, पद्मगंधा प्रतिष्ठान, अभिव्यक्ती लेखिका संस्था यांचे प्रतिनिधी आहेत. एकूणच जेवढी मंडळी उभी आहे त्या सगळ्यांमध्ये 22 लोकांचं हे जे पॅनल आहे हे सर्वार्थाने वैशिष्ट्यपूर्ण आहे. विदर्भ साहित्य संघाला आवश्यक असलेल्या अशा मंडळींची अत्यंत जाणीवपूर्वक योजनाबद्ध निवड या पॅनलसाठी करण्यात आलेली आहे. डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्याबद्दल महाराष्ट्राला, विदर्भाला, नागपूरला वेगळं सांगण्याची गरज नाही. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष, पूर्वाध्यक्ष, पहिल्या अखिल भारतीय मराठी भाषा संस्कृती परिषदेचे नाशिक इथले अध्यक्ष, येळूरच्या ग्रामीण साहित्य संमेलनाचे 12व्या अध्यक्ष, अनेक पुरस्कार, संत गाडगेबाबा विचार संमेलनाचे अध्यक्ष, पहिल्या कविता संमेलनाचे, पहिल्या साहित्य संस्कृती संमेलनाचे अध्यक्ष, मराठीच्या व्यापक हितासाठी चळवळीचे प्रमुख संयोजक, महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीचे संयोजक, विदर्भ सांस्कृतिक परिषदेचे अध्यक्ष, नागपूर विद्यापीठाच्या, तत्कालीन नागपूर विद्यापीठाच्या, आजच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जनसंवाद विद्या विभागाचे माजी विभाग प्रमुख, संवाद माध्यम तज्ज्ञ म्हणून ठाऊक असलेले, पथनाट्याचे प्रवर्तक, रस्त्यावरच्या कवितांच्या आंदोलनाचे, पोस्टर पोएट्रीचे, स्ट्रीट पोएट्रीचे प्रवर्तक, जिल्हा साहित्य संमेलनांचे प्रवर्तक, विश्व मराठी परिषदेचे संस्थापक, अशी कितीतरी मोठी यादी गेल्या 55 वर्षाच्या कामाची डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी यांची सांगता येईल. विदर्भ साहित्य संघाच्या युगवाणीचे 10 वर्ष दीर्घकाळ संपादक राहिलेले, सर्वाधिक काळ 16 वर्ष विदर्भ साहित्य संघाच्या संमेलन समिती सांभाळलेली, 20 वर्ष मराठीचा अन्य भारतीय भाषांशी आणि अन्य भारतीय भाषांचा मराठीशी संबंध आणताना देशातले विविध भाषातले अतिशय महत्त्वाचे थोर लेखक नागपूरकर विदर्भांना उपलब्ध करून दिलेली जी समिती, तिचं 20 वर्ष संचालक, नाट्यशोध प्रकल्पाचे संचालक, पद्माकर डावरे एकांकिका स्पर्धेपासून तर सांस्कृतिक समितीपासून, नाट्यशोध प्रकल्पापासून विदर्भ साहित्य संघाची संमेलन समिती 20 वर्ष, 30 वर्ष उपाध्यक्षपद सांभाळलेले, अध्यक्षपद सोडून विदर्भ साहित्य संघाचा सर्वांगीण विकास 35-40 वर्ष ही संस्था सगळ्या प्रवाहांची, सगळ्या अस्मितांच्या प्रवाहांची, विविध साहित्यविषयक प्रवाहांची, बोली, झाडीबोली यांच्यासोबत सहकार्याची, अनेक प्रकारे, अनेक अंगाने, कितीतरी अंगाने प्रत्येक जिल्ह्यातील प्रतिनिधींना सामावून घेत कुठलाही असंतोष गेले 35 वर्ष संस्थेच्या विरोधामध्ये निर्माण न होऊ देता, मतपत्रिका लोकांपर्यंत पोचण्याची वेळसुद्धा न येऊ देता, सामोपचाराने सगळ्यांना घेऊन सगळ्या प्रवाहांची करत ही संस्था जी चालवली होती, ती गेल्या 15 वर्षामध्ये हे सगळं वातावरण तिथलं बदललेलं आहे. आणि त्या बदललेल्या वातावरणामध्ये लोक वैतागलेले आहेत, कंटाळलेले आहेत. तुम्ही जशी संस्था सगळ्यांना आपलीशी वाटेल अशी केली होती, तशी पुन्हा एकदा करून द्या. गेले 5 वर्ष मी विदर्भ साहित्य संघाच्या पासून दूर होतो खरं तर, आणि या वयामध्ये पुन्हा मला विदर्भ साहित्य संघ आपण 35 वर्ष जसा चालवला तसा करून देण्याची वेळ येईल असं वाटलंही नव्हतं. श्रीपाद भालचंद्र जोशींना लोकांनी विसरून जायला पाहिजे होतं. इतकं काम करायला पाहिजे होतं तिथल्या लोकांनी गेल्या 5 वर्षामध्ये, परंतु परिस्थिती उलटी झाली. विदर्भ साहित्य संघाच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे लोकांशी संवाद तुटला, शाखांशी संवाद तुटला, लोकांना संस्था आपली वाटेनाशी झाली.
विदर्भ साहित्य संघाच्या घटनेमध्ये असलेली सगळी महत्त्वाची आणि गंभीर कामं, व्यासपीठी काम सोडून काही तातूरमातूर कवी संमेलन, काय एखाद दोन महाराष्ट्र शासनाच्या सोबतचे कार्यक्रम, पुरस्कार वाटप, हे नाही आहे काम दिवस. ही मराठी भाषा साहित्य संस्कृती यांच्या जतन संवर्धनासाठीची संस्था आहे. 103 वर्षांची संस्था आहे. आम्ही ज्यांची पुण्याई सांगतो ती पुण्याई बळवंत खापर्ड्यांपासून व्ही कोलते, आरा देशपांडे, कुसुमावती देशपांडे, पुया देशपांडे, वामनराव चोरघडे, अनानेने, नारा शेंडे अशा कितीतरी थोर विभूतींची त्यांनी मार्गदर्शन दिलेली वाङ्मयीन चळवळीची ही साहित्यिकांची संस्था आहे, लेखकांची संस्था आहे. हे काही नगरपालिका नाही आहे, ग्रामपंचायत नाही आहे कोणी उठावं आणि विदर्भ साहित्य संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी फॉर्म भरण्याची हिंमत करावी. या संस्थेच्या अध्यक्षपदी भाषा, साहित्य, संस्कृती, समाज, धर्मकारण, अर्थकारण, संस्कृतीकारण यातले तज्ज्ञ लागतात. आम्ही आहोत. ज्यांचा साहित्याशी संबंध नाही, जे अवाङ्मयीन आहेत, जे राजकारणी आणि व्यावसायिकांच्या युतीतून केवळ विदर्भ साहित्य संघाच्या जागेवर डोळा ठेवून तिथे 24 मजली इमारत बांधून देतो, चकचकीत, गुळगुळीत, आणि त्याचे लाभ सगळ्यांना मिळवून देतो, हे सांगत जे येत आहेत त्यांच्याकरता ही संस्था नाही आहे. ही संस्था पाडकाम आणि बांधकाम करण्यासाठी नाही आहे. इथे बांधकाम करायचं आहे, ते मनाचं करायचं आहे, समाजाचं करायचं आहे, संस्कृतीचं करायचं आहे, शब्दांचं करायचं आहे, साहित्याचं करायचं आहे, समाज जोडायचा आहे. तोडाचं काहीच नाही आहे इथे. आणि इमारत म्हणजे संस्था नव्हे, हा आमचा 1980 पासूनचा जाहीरनामा आजही कायम आहे. विदर्भ साहित्य संघाला जी प्रतिष्ठा प्राप्त झाली होती ती ज्या काळात प्राप्त झाली त्या काळात विदर्भ साहित्य संघाजवळ इमारत नव्हती. इमारत उभी व्हायला सुरुवात झाली आणि ती जितकी उंच होत गेली तितकी संस्था मातीत जात गेली. आज पूर्ण वाङ्मयीन कार्य जमीनदोस्त झालं आहे. वाङ्मयीन चळवळीची दिशा देण्याची कुवत आणि सामर्थ्य आणि क्षमता असलेले लोक गेल्या 15 वर्षापासून संस्थेच्या प्रमुखपदी नाही आहेत, हे वास्तव आहे. आणि त्यामुळे चिडलेले आहेत लोक. त्यामुळे 111 अर्ज आलेत. त्यात भर पडली एका बिल्डरनी, एका राजकारणी, साहित्य क्षेत्राबाहेरील अवाङ्मयीन असाहित्यिक माणसाला उभं करून विदर्भ साहित्य संघाच्या अध्यक्षपदी, ज्यांनी कधी विदर्भ साहित्य संघात काम केलेलं नाही, कधी कार्यकारी मंडळात काम केलं नाही, कधी एक थेंब रक्त आटवलं नाही, कधी घाम गळाला नाही, आणि अशा माणसाला सरळ विदर्भ साहित्य संघाच्या अध्यक्षपदाची इतकी जी थोर उज्ज्वल परंपरा आहे तिला बाधा पहिल्यांदा या 103 वर्षाच्या संस्थेच्या निवडणुकीच्या इतिहासात आणली जाते आहे. हे सदस्यांना सहन होत नाही आहे आणि म्हणून त्यांनी आमच्या मागे उभं राहून आमच्या पॅनलला उभं केलेलं आहे. आमच्या पॅनलला लोक पाठिंबा देत आहेत. पोटात का दुखत आहे लोकांच्या? विदर्भ साहित्य संघाच्या अध्यक्षपदी वाङ्मयीन गुणवत्ता, वाङ्मयीन दिशा देण्याची क्षमता, वाङ्मयीन चळवळीला, भाषेला, साहित्याला, संस्कृतीला दिशा देण्याची क्षमता, सरकारला जाब विचारण्याची क्षमता, भूमिका घेण्याची क्षमता असणाऱ्या लायक व्यक्तीला अध्यक्षपदी जर कोणी पाठिंबा देत असेल तर तो नेता असो, राजकारणी असो, व्यावसायिक असो, स्वागत आहे. नागपूर महानगरपालिका शिक्षक संघाने पाठिंबा दिलेला आहे, स्वागत आहे. डॉक्टर नितीन राऊतांनी पाठिंबा दिला आहे, स्वागत आहे. पण त्यांनी पाठिंबा दिल्याबरोबर लोकांच्या पोटात का दुखतं आहे? त्यांनी पाठिंबा गैरउमेदवाराला दिलेला नाही आहे. उलट मला पाठवलेल्या पत्रात आमदार नितीन गडकरी यांच्या नावाने खोटा प्रचार करत त्यांनी या तथाकथित उमेदवाराला अर्ज करायला सांगितला. असा खोटा प्रचार झाला, तो नितीन गडकरींनी खोडून काढला. त्यांचा याच्याशी काही संबंध नाही हे सिद्ध केलं. आणि त्यांनी लिहिलेलं वाक्य असं आहे त्यातलं की या उलट साहित्य क्षेत्राबाहेर लोक, राजकारणी, व्यावसायिक यांनी कधीच साहित्य संस्था हस्तक्षेप करू नये. तरीही तुम्ही उभे आहात. तुम्ही नितीन गडकरींच्या विरोधात उभे आहे का, त्यांच्या भूमिकेच्या विरोधात उभे आहे का, याची उत्तरं तुम्हाला सदस्यांना द्यावी लागतील. हस्तक्षेप करू नका असं ते म्हणताय. त्यांच्या नावाने भाजपाचे पक्षाचे आदेश आहेत की मतपत्रिका आमच्या ताब्यात द्या, असं गावोगावी कोण सांगत सुटलेलं आहे याची चौकशी करा, असं मी नितीन गडकरींनाही म्हटलं आहे आणि मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातही म्हटलं आहे. दोघांनाही म्हटलं की तुम्ही आमचे खासदार आहात, पालक आहात. मुख्यमंत्र्यांना म्हटलं की तुम्ही मराठी भाषा, साहित्य, संस्कृती, व्यवहाराचे या राज्याचे पालक आहात. आमच्या संस्थेचं रक्षण करणं. विदर्भ साहित्य संघ रोहित पवारांच्या केसमध्ये उच्च न्यायालयाने निकाल दिला आहे नुकताच की क्रीडा संस्था या क्रीडापटूंसाठी आहे, राजकारण्यांसाठी नाही आहे. तोच आमच्या क्षेत्राला लागू आहे. साहित्य संस्था आहे साहित्यिकांसाठी आहेत, लेखकांसाठी आहेत,
गैरलेखकांसाठी, अवाङ्मयीन लोकांसाठी चकचकीत गुळगुळीत इमारती बांधून देतो म्हणून प्रलोभन देण्यासाठी नाही आहेत. विदर्भ साहित्य संघाच्या अध्यक्षाला हा अधिकारच नाही आहे. घटनाच माहीत नाही त्यांना साहित्य संघाची. साहित्य संघाची मालमत्ता, इमारत ही सगळी विश्वस्त मंडळाच्या ताब्यात असते, अध्यक्षाच्या नसते. ते निर्णय विश्वस्त मंडळाला घ्यायचे असतात. जर कोणी उमेदवार अशी दिशाभूल करत असेल तर तो मतदारांची दिशाभूल करतो आहे. जे अधिकारच नाही आहेत ज्या पदाला, त्या पदावर येऊन मी हे करून दाखविले सांगणं ही मतदारांचं, सदस्यांची दिशाभूल आहे. हे मतदारांनी, सदस्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि राजकारणी, व्यावसायिक, साहित्य क्षेत्राबाहेरील लोक यांच्यापासून संस्था वाचवली पाहिजे. आज ही संस्था या सगळ्यांपासून वाचवण्याची वेळ आली. अकार्यक्षम, नाकारते अशा लोकांपासूनही वाचवण्याची वेळ आली आहे. ज्यांना वाङ्मयीन दृष्टी नाही, साहित्यिक दृष्टी नाही, दिशा देण्याची कुवत नाही, सामर्थ्य नाही, क्षमता नाही, अशाही लोकांपासून वाचवण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्या अध्यक्षतेखाली, म्हणजे माझ्या अध्यक्षतेखाली, जे 22 लोकांचं, ज्या 22 उत्कृष्ट लोकांचं पॅनल, त्यातला कोणताही माणूस तुम्ही निवडून पहा. आमच्या पॅनलमध्ये आम्ही प्रत्येकाला जी कागद केलेली आहेत, जी माहिती केलेली आहे, माझाही व्यक्तिपरिचय सविस्तर आपल्याला आलेल्या सगळ्या पत्रकांमध्ये आहे. आमच्या पॅनलचे लोक काय आहेत? डॉक्टर शरद निंबाळकरांसारखे पंजाबराव कृषी विद्यापीठाचे कुलगुरू राहिलेले आमच्या कार्यकारिणी मंडळाचे सदस्य म्हणून उभे आहेत. अशी अनेक मंडळी आपापल्या क्षेत्रामध्ये तज्ज्ञ असलेली. तेव्हा माझी विनंती आहे की आपण विदर्भ साहित्य संघ वाचवा या डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्या अध्यक्षतेखालील पॅनलमध्ये असलेल्या 22 लोकांना डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्या अध्यक्षपदी त्यांना मत देऊन, या 22ही लोकांना मत देऊन त्यांना निवडून द्यावं. धन्यवाद.